लिंगभेदापुढे जाऊन अमरावतीमधील एका युवकाने एका तृतीयपंथीयाशी विवाह केलाय. स्पेशल मॅरेज नुसार आज या दोघांचा विवाह सोहळा पार पडलाय. विशेष म्हणजे या विवाहाला कुटुंबामधील मंडळींनी अजिबात विरोध न करता सहमती दिली. सुरुवातीला मैत्री आणि मैत्रीचं रूपांतर हे प्रेमामध्ये झाल्यावरती चेतन आणि निकू यांनी विवाह करण्याचं ठरवलं. मुलाच्या इच्छेखातर चेतनच्या आई वडिलांनी देखील या लग्नाला परवानगी दिली आणि सर्व कुटुंबियांच्या साक्षीने अमरावतीमध्ये हा आगळा वेगळा सोहळा पार पडला. कारण एकदम 2.5 वर्ष झालेलं होते. 2.5 वर्षानंतर पहिली भेट आमची गोंडबाबावर झाली, गोडाऊनवर. त्याच्यानंतर भेटणं मग फोनवर बोलणं गेलं चालू झालं. त्यानंतर मग धीरे 2.5 वर्ष झाले. मग 2.5 वर्ष झाल्याच्या नंतर मग डायरेक्ट ठरलं का लग्न करून घ्यायचं. तुम्हाला माहित होतं हो, सगळं? सगळंच मला माहिती. घरच्यांनी विरोध केला? नाही, काहीच नाही. घरच्यांनी काय म्हटलं? करून घ्या बा, तुम्हाला तुला पटत असेल तर करून घ्या लग्न. राजी आहे. तुम्ही दोघं खुश आहात? हा. काय नाव तुमचं? चेतन नासरे. चेतन. नासरे. हो, थोडी अडचणी येतात. सर्वप्रथम सर्वांना माझ्या इकडून जय भीम. एक मी ट्रान्सजेंडर आहे, मान्य आहे. पण चेतनच्या आईवडिलांनी मला अपमानवून खूप छान केलं. तर मला पण जगण्याचा अधिकार आहे. माझी अशीच विनंती आहे, कारण तुमच्या आईवडिलांना माहित होतं सगळं? चेतनच्या आईवडिलांना सर्व माहिती होतं. आणि तुम्ही दोघांनी निर्णय घेतला होता? आम्ही दोघांचा निर्णय घेतला होता, आम्ही दोघं पण मॅरेज करणार. कुटुंबियांनी सुरुवातीला काही विरोध करायचा प्रयत्न केला? नाही, नाही ना? नाही. दोन्ही पार्टी राजी होती. या निमित्तानं तुम्ही काय सांगू इच्छा समाजाला? की मी समाजाला हेच सांगू इच्छिते की मला पण जगण्याचा अधिकार दिला आहे. तसेच या विवाह सोहळ्यासाठी सामाजिक कार्यकर्ता रजिया सुलतान यांनी महत्त्वाची भूमिका पार पडले. समाजामध्ये ट्रान्सजेंडरच्या बाजूने बदल होताना पाहायला मिळत आहेत, त्यामुळे समाधान असल्याचं देखील सुलताना यांनी मत व्यक्त केलं. तर या आगळ्या वेगळ्या विवाहाची चर्चा सध्या अमरावतीमध्ये सुरू असल्याचं बोललं जातं. नाही, खरं म्हणजे चेतनचं मनापासून अभिनंदन करते मी आणि सगळ्यांनी जो सपोर्ट आहे त्यांचा पण. म्हणजे एक म्हणून एक आतापर्यंत आपण जातीच्या पलीकडची लग्न बघितली, धर्माच्या पलीकडची लग्न बघितली, पण एक लिंगाच्या पलीकडचं लग्न हे आपण पहिल्यांदा बघतोय. आणि मला असं वाटते प्रेमामध्ये जात, धर्म, लिंग याहीपेक्षा माणुसकी आणि मानवता ही सगळ्यात मोठं आपल्याला म्हणावं लागले. आणि प्रेमाला हे याचं कशाचं काही बंधन नसतं. आणि सगळ्यात एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून आणि एक बदल प्रवर्तक म्हणून मला आनंद या गोष्टीचा होतो की ट्रान्सजेंडरच्या बाजूनी बदल प्रवर्तक म्हणून समाजामध्ये वाढती संख्या आहे आणि ती अशीच वाढत राहणार आहे. त्याच्यामुळं यांच्या जगण्यामध्ये स्वाभिमान येईल निश्चितच. आणि समाजाचं, चेतनच्या परिवाराचं मनापासून अभिनंदन करते मी.